विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भूगोलामधील 7 प्रकरणं स्वाध्यायासहित पाहिलेले आहेत. आता आपल्याला शेवटचं प्रकरण पाहायचं आहे, 8वं प्रकरण, आणि ते आहे भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती. आता हे प्रकरण पाहत असताना सुरुवातीलाच आपल्याला थोडे आठवूया असं म्हटलं आहे, पण हा जो भाग आहे या प्रकरणातला तो बोर्डाने किंवा महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे. तरी देखील आपल्याला या प्रकरणातील पुढील माहिती पाहण्यासाठी हा भाग पाहणं आवश्यक आहे. जरी याच्यावरील प्रश्न विचारले जाणार नाहीत तरी देखील हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आणि थोडे आठवड्यामध्ये काय म्हटलं आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास इयत्ता 3रीपासून परिसर अभ्यासातील एक भाग म्हणून केलेला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 6वीपासून सामाजिक शास्त्रातील एक भाग म्हणून केलेला आहे आणि इयत्ता 11वीपासून स्वतंत्र विषय म्हणून भूगोलाचा अभ्यास करत आहात. म्हणजे बरोबर आहे, इयत्ता 3रीपासून तुम्ही भूगोल अभ्यासताय, पण तो सुरुवातीला 3री ते 6वीपर्यंत किंवा 5वीपर्यंत परिसर अभ्यास म्हणून पाहिला. नंतर 6वीपासून ते 10वीपर्यंत सामाजिक शास्त्र म्हणून पाहिला. कारण या विषयात जर आपण बघितलं तुम्ही 5वी ते 10वीपर्यंत, तर हा विषय 100 गुणांसाठी अभ्यासत नव्हता तुम्ही, तर तो कमी गुणांसाठी. त्यामध्ये सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहासाचा समावेश, भूगोल, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे एकत्रित तुम्ही याचा अभ्यास करत होता, म्हणून त्याला सामाजिक शास्त्र, आणि म्हणून सामाजिक शास्त्राच्या स्वरूपात त्या भूगोलाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आता 11वीमध्ये आलात त्यावेळेस भूगोल हा एक स्वतंत्र असा 100 गुणांचा विषय म्हणून तुम्ही तो जो आहे तो पाहत आहात. आणि आपण ज्या ग्रहावरती राहतो त्या पृथ्वी ग्रहाच्या अभ्यासाची सुरुवात इयत्ता 3रीमध्ये दिशांच्या अभ्यासापासून केलेली आहे. त्यानंतरच्या शालेय वर्षात तुम्ही अनेक भौगोलिक संकल्पना शिकलेला आहात. तुम्ही आत्तापर्यंत शिकलेल्या भौगोलिक संकल्पना आठवा आणि त्याची यादी तयार करा. तसेच खाली दिलेल्या तक्त्यातील घटकानुसार त्यांचे वर्गीकरण करा. तुमच्या माहितीसाठी प्रत्येक घटकातील एक संकल्पना उदाहरणादाखल सोडवून दिलेली आहे. म्हणजे याच्या खाली आपल्याला एक तक्ता जो आहे तो तक्ता क्रमांक 8.1 दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये एक एक उदाहरणं प्रत्येक संकल्पनेतील आपल्याला सोडवून दिलेलं आहे. आणि काय काय संकल्पना आहेत बघा. तर पहिली आहे शिलावरणासंबंधी, दुसरी आहे जलावरणासंबंधी, तिसरी आहे वातावरणाशी संबंधित, चौथी आहे जीवावरणाशी, नंतर 5वी मानव आणि त्यांच्या क्रियाशी संबंधित, आणि शेवटचे आहे इतर संकल्पना. या प्रत्येकाचं एक एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर शिलावरणाशी संबंधित एक उदाहरण दिलं आणि ते म्हणजे पर्वताचं, जलावरणाशी संबंधित उदाहरण दिलं आहे महासागराचं, वातावरणाशी संबंधित उदाहरण दिलं आहे हवामानाचं, जीवावरणाशी संबंधित आहे वनस्पतींचं, मानव आणि त्यांच्या क्रियाशी संबंधित आहे शेतीचं, आणि इतर संकल्पनामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे नकाशाचं. तर ह्या प्रत्येक संकल्पनेची इतर उदाहरणं जे आहे ते उदाहरण आपल्याला शोधायचे आहे, ते विचारलेले आहेत. तर काय काय आहेत ते बघा. तर शिलावरणाशी संबंधित अनेक उदाहरणं आहेत. त्यामध्ये पहिलं आहे पर्वत, नंतर भूगर्भ रचना आहे, भूकवच आहे, प्रावरण आहे, गाभा आहे, टेकड्या आहे, वाळवंट आहे, भूरूप आहेत किंवा वेगवेगळे भूरूप, त्यामध्ये मग पर्वत आलं, पठार आलं, मैदाने आलं, अशा अनेक संकल्पना किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्याला शिलावरणाशी संबंधित सांगता येतील. नंतर जलावरणाशी संबंधित एक उदाहरण दिलं आहे महासागराचं, आणि इतर आपल्याला शोधायची आणि ती आपल्याला सांगता येतील. महासागराला अनुसरून सागर तळाची रचना, जलमग्न भूरूपे, वेगवेगळी बेटं, उपसागर, सागर, आखात, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्या, अशी अनेक उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं आपल्याला महासागरासंदर्भात सांगता येतील. नंतर वातावरणाशी संबंधित आपल्याला एक दिलेलं आहे हवामान,
आणि इतर उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल की हवामानामध्ये मग ते वेगवेगळे प्रकार, उष्ण हवामान, समशीतोष्ण हवामान, शीत हवामान, मोसमी हवामान, त्याचप्रमाणे तापमानामधले असलेले वितरण, त्याचप्रमाणे आर्द्रता म्हणजे तापमानामधील जलबाष्पाचं प्रमाण, त्याचप्रमाणे पर्जन्य आणि पर्जन्याचं वितरण, अशी अनेक आपल्याला हवामानासंबंधी उदाहरणं सांगता येतील. नंतर जीवावरणासंबंधित आपल्याला एक दिलेलं आहे वनस्पतींचं, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल वनस्पतींचे प्रकार, वनांचे प्रकार, मग परिसंस्था, नंतर प्राणी, वनस्पती झाल्यानंतर प्राण्यांचे प्रकार, नंतर अन्न साखळी, अन्नजाळे, सूक्ष्मजीव, अशी अनेक उदाहरणं आपल्याला जीवावरणासंबंधित सांगता येतील. नंतर मानव आणि त्याच्या क्रियासंबंधित उदाहरणं म्हणजे मानवाच्या क्रिया, या पहिली क्रिया दिलेली आहे शेतीची. नंतर आपल्याला बाजारपेठ सांगता येईल, पशुपालन आहे, मासेमारी आहे, वन उद्योग आहे, खाणकाम आहे, त्याचप्रमाणे मानवाच्या वस्त्या आहेत, वाहतूक आहे, शिक्षण आहे, अशी अनेक उदाहरणं आपल्याला मानव आणि त्याच्या क्रियासंबंधित सांगता येतील. आणि शेवटचा संकल्पना आहे ती म्हणजे इतर संकल्पना. त्यामध्ये उदाहरण आपल्याला नकाशाचं दिलं आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला सूर्यमाला, पृथ्वीची उत्पत्ती, उपग्रह, चंद्र, चंद्रकला, ग्रहणे, परिवलन, परिभ्रमण, अशा अनेक उदाहरणं जे आहे ते उदाहरणं सांगता येतील. म्हणजे आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी थोडे आठवूया म्हटलं आहे आणि आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं याची माहिती, संकल्पना आणि उदाहरणादाखल आपल्याला सोडवून दिलेली आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ती म्हणजे भूगोलाच्या स्वरूपाला. आता भूगोलाचं स्वरूप जर बघितलं तर हे सतत बदलतं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं भूगोलाचं स्वरूप अनेक प्रकारचं आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं तर हे भूगोलाचं स्वरूप कसं होतं, वर्णनात्मक होतं. म्हणजेच सुरुवातीला पृथ्वी आणि पृथ्वीचं वर्णन अशी एवढीच मर्यादित व्याख्या जी आहे ती व्याख्या केली गेली. म्हणजेच सुरुवातीला आपण भूगोलाची व्याख्या जर बघितली तर पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय, अशी साधी सोपी केली होती. नंतर भूगोलामध्ये अनेक घटकांचा समावेश होत गेला आणि मग व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या बदलत गेल्या आणि आज जर बघितलं तर भूगोलाची नवीन व्याख्या आलेली आहे ती म्हणजे भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास म्हणजे भूगोल होय, किंवा मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. या ठिकाणी शास्त्र हा शब्द आलेला आहे कारण भूगोल जे आहे ते भूगोल हे एक शास्त्र आहे. फक्त शास्त्रच नाही तर भूगोल हे एक शास्त्रांचे शास्त्र आहे. कारण इतर सर्व जे शास्त्र आहेत मग त्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, ही जी सर्व शास्त्र आहे या सर्व शास्त्रांचा उगम किंवा सर्व शास्त्रांची निर्मिती कुठून झालेली आहे, भूगोलामधून झालेली आहे. म्हणून भूगोलाला शास्त्रांचे शास्त्र किंवा जॉग्राफी इज मदर ऑफ सायन्स असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा जो भूगोल आहे या भूगोल विषयाचं स्वरूप सतत बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सुरुवातीचं स्वरूप कसं होतं, वर्णनात्मक होतं. म्हणजे सुरुवातीला फक्त वेगवेगळ्या प्रकारची वर्णनं केली जायची, प्रवास वर्णनं केली जायची आणि ती लिहून ठेवली जायची. नंतर हळूहळू मानवाच्या ज्ञानशाखेमध्ये वाढ होत गेली आणि भूगोलाचं स्वरूप वर्णनात्मक न राहता त्यामध्ये बदल होत गेला. आणि मग भूगोलामध्ये फक्त पर्यावरणाचा किंवा पृथ्वीच्या वर्णनाचा अभ्यास न होता मानवाचा आणि पर्यावरणाचा या दोन्हींच्या आंतरक्रियांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास होत गेला. आणि म्हणून भूगोलाचं स्वरूप बदलत गेलं आणि आज भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय, अशी व्याख्या जी आहे ती व्याख्या तयार झालेली आपल्याला दिसून येते. तर आपण भूगोलाच्या स्वरूपाविषयी माहिती पाहूया. आता भूगोलाचा अभ्यास करताना जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवी क्रिया आणि त्यांच्या परस्परांशी असलेला संबंध जो आहे तो संबंध अभ्यासला जातो. पृथ्वीच्या भूपृष्ठाचं स्वरूप जर आपण बघितलं तर सगळीकडे
एकसारखं नाही. पृथ्वीवरती अनेक घटकामध्ये आपल्याला वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणी पर्वतीय भाग आहे, काही ठिकाणी टेकड्यांचा भाग आहे, काही ठिकाणी मैदाने आहेत, काही ठिकाणी पठारे आहेत, काही ठिकाणी महासागर आहेत, काही ठिकाणी नद्या, सरोवरे, वाळवंटे अशा अनेक घटकांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. म्हणजेच पृथ्वीच्या भूपृष्ठाचं स्वरूप सर्वत्र एकसारखं नाही आणि या सर्वांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. त्याचबरोबर भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर जागतिक आणि स्थानिक पातळीवरील हवामानाचा आकृतिबंध, त्याचप्रमाणे त्यांचा वनस्पती जीवन आणि प्राणी जीवनावर पडणारा प्रभाव, मृदा आणि त्या मृदेचे वेगवेगळे प्रकार याचा देखील अभ्यास या भूगोलामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त भूरूपांचे प्रकार, सागराची तळरचना, सागरी प्रवाह, समुद्राची क्षारता यांचाही अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. आणि हे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक कोणते आहेत तर प्राकृतिक आहेत आणि या प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर परिणाम पडतो आणि त्यामुळं आपल्या सामाजिक आणि संस्कृतीमध्ये स्थळ व काळानुसार बदल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपण जर बघितलं तर जे वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं आहेत, जे वेगवेगळे प्राकृतिक घटक आहेत, या सर्व घटकांचा परिणाम आपल्या मानवी जीवनावरती होतो आणि त्यामुळं मानवाची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आपल्याला हळूहळू दिवसेंदिवस बदल होत गेलेला आपल्याला दिसून येते. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविधता जी आहे ती विविधता आहे आणि ही विविधता वस्त्या, वाहतुकीचे जाळे, बंदरे, बाजारपेठा आणि इतर अनेक घटकांच्या स्वरूपात असलेले आपल्याला दिसून येते. हे जे घटक आहेत हे घटक मानवाने त्याच्या सांस्कृतिक विकासाच्या कालखंडामध्ये निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे भूगोल अभ्यास घटकांचे जर आपण बघितले तर मुख्य 2 प्रकारामध्ये विभाजन केलेलं आहे आणि ते घटक म्हणजे प्राकृतिक घटक व मानवी घटक. आणि या घटकामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा 2 शाखा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच सुरुवातीला पृथ्वीची व्याख्या भूगोलाची व्याख्या आपण बघितली की भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन होय. पण नंतर पृथ्वीच्या वर्णनापुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाही, तर भूगोलामध्ये मानव आणि पर्यावरण या दोन्हीचाही अभ्यास होऊ लागला. पण त्याचबरोबर इतरही घटकांचा अभ्यास होऊ लागला. हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक एकत्रितरित्या अभ्यास करणं अवघड झालं, कठीण झालं आणि म्हणून नंतर मग भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा 2 शाखा ज्या आहेत या 2 शाखा निर्माण झालेल्या किंवा उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये जर आपण प्राकृतिक भूगोलाविषयी बघितलं तर या प्राकृतिक भूगोलामध्ये म्हणजे भूगोलाची जी पहिली शाखा आहे आणि आपण या भूगोलाच्या 2 शाखांचा अभ्यास करतोय ज्युनियर कॉलेजला 11वी-12वीमध्ये. कारण इयत्ता 11वीमध्ये पूर्णपणे वर्षभर आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासलेला आहे आणि आता चालू वर्षी आपण 12वीमध्ये मानवी भूगोल अभ्यासतोय. हे आपण सुरुवातीला देखील पाहिलेलं होतं की भूगोलाच्या 2 शाखांचा अभ्यास आपण या 2 वर्षभरामध्ये करतोय. इयत्ता 11वीमध्ये पूर्णपणे प्राकृतिक भूगोल जगाचा आणि इयत्ता 12वीमध्ये पूर्णपणे जगाचा मानवी भूगोल आपण अभ्यासतोय. आणि त्यामुळं प्राकृतिक भूगोलामध्ये आपण शिलावरणातील भूरूपं, जलप्रणाली, भूस्वरूप, भूउठाव, वातावरणाचे घटक, रचना, हवामान, वारे, पर्जन्य, हवामानाचे प्रकार, जलावरणातील सागर, महासागर, सरोवरे, नद्या इत्यादी घटक आणि जीवावरणातील सजीवांमध्ये सर्व सजीव, त्याचप्रमाणे मानवासह सूक्ष्मजीव, वेगवेगळ्या परिसंस्था, अन्न साखळी, परिस्थितिकीय संतुलन
इत्यादींचा समावेश होतो किंवा या सर्वांचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलामध्ये इयत्ता 11वीमध्ये केलेला आहे. तर भूगोलाची जी दुसरी शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. या मानवी भूगोलामध्ये आपण मानव आणि त्याच्या सभोवताली असणारं जे पर्यावरण आहे या पर्यावरणाशी असणारे संबंध आणि जगातील मानवाच्या सामाजिक व पर्यावरणविषयासंदर्भातील विविध गुणधर्मांचा किंवा त्यांच्या वितरणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केला जातो. म्हणजेच प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व घटक यांचा अभ्यास केला जातो. तर मानवी भूगोल जो आहे या मानवी भूगोलामध्ये मानव आणि त्या मानवाच्या पर्यावरणामध्ये होत असलेल्या ज्या क्रिया आहेत या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे भूगोलाचं हे एक स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. तर यानंतर भूगोल जे आहे या भूगोलाचं विद्याशाखा म्हणून स्वरूप जे आहे ते स्वरूप पाहायचं आहे. म्हणजे भूगोल ही एक विद्याशाखा आहे, अभ्यासाची शाखा आहे. तर या अभ्यासाची शाखा म्हणून भूगोलाचं स्वरूप काय आहे हे भूगोलाचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. तर भूगोल जे आहे हे भूगोल म्हणजे आपण बघितलं पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. कारण सुरुवातीला भूगोलाची व्याख्याच पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल होय अशी केली. त्याचबरोबर पृथ्वी आणि पृथ्वीवरील जे घटक आहेत मूलभूत घटक या मूलभूत घटकांचाही अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. म्हणून भूगोलाची ही एक व्याख्या जी आहे ती व्याख्या आहे भूगोल म्हणजे पृथ्वी आणि त्याच्या संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास किंवा मूलभूत घटकांचा अभ्यास म्हणजेच भूगोल होय. आता पृथ्वीवर जर आपण बघितलं तर सतत परिवर्तन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला आपण बघितलं की भूगोलाचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे. त्याचप्रमाणे भूगोलाचं स्वरूप परिवर्तनशील असलेलं देखील आपल्याला दिसून येतं. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीवर सतत बदल जे आहे ते बदल होतात आणि तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये विविधता आढळत असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळं भूगोल अभ्यासक या घटकांचं वितरण त्यांचे प्रारूप विविधतेचा अभ्यास जे आहे ते अभ्यास करत असलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय त्यामागील कारणमीमांसेचाही अभ्यास करतात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे परिवर्तन होतं आहे बदल होत आहे याच्या पाठीमागची काय कारणं आहेत त्याच्या कारणमीमांसेचा अभ्यास देखील जे भूगोल अभ्यासक आहेत ते भूगोल अभ्यासक करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वितरण आणि प्रारूप यामधील कार्यकारणभाव जाणून घेणे हा भूगोल अभ्यासाचा मुख्य हेतू असलेला आपल्याला दिसून येतो किंवा भूगोलाचं हे एक स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर विविध प्रदेशामधील विविध प्रकारची पिकं आणि त्यांच्या अभ्यासातून ते विविध हवामान, मृदा, बाजारातील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा असणारा सहसंबंध जो आहे तो सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न हे भूगोल अभ्यासक करत असतात. त्याचबरोबर प्रदेशाच्या अभ्यासातून त्या प्रदेशासाठी कोणत्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत ते देखील सांगू शकतात. म्हणजे एखाद्या प्रदेशाचा अभ्यास केल्यानंतर त्या प्रदेशाची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करणं योग्य आहे किंवा त्या प्रदेशामध्ये कोणत्या आर्थिक क्रिया योग्य आहेत त्याला अनुसरून वातावरण आहे, कोणते नैसर्गिक घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे देखील त्या ठिकाणी भूगोल अभ्यासक सांगू शकतात. त्याचबरोबर एखादं जे आहे स्थळ किंवा ज्याला आपण क्षेत्र म्हणतो किंवा त्यालाच भौगोलिक स्थान म्हणतो याचाही अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. त्याचबरोबर प्राकृतिक किंवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसल्यामुळे ते गतिशील असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं भूगोलाचं स्वरूप गतिशील आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि ते काळानुसार बदलत असलेले आपल्याला दिसून येते. एखाद्या ठिकाणी जर आपण बघितले तर हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अभ्यास केला जातो आणि दीर्घकाळ म्हणजे किती कालावधीसाठी
तर साधारणपणे 33 वर्ष एखाद्या ठिकाणच्या हवेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या ठिकाणचं हवामान जे आहे ते हवामान ठरवलं जातं. अशा प्रकारे हे भूगोल जे आहे या भूगोलामध्ये एखाद्या ठिकाणचा दीर्घकालीन अभ्यास करून हवामानाविषयी माहिती सांगितली जाते. त्याचप्रमाणे काही काळातील जर आपण बघितलं तर भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती किंवा पृथ्वीचे वय इत्यादी विविध घटकांचा संबंध कालमापनाशी असल्याने भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असतं. म्हणजे भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे घटक जे आहेत हे वेगवेगळे घटक बदलत आहेत आणि त्यामुळे त्या बदलत्या घटकांचा अभ्यासामध्ये अनेक भूगोलतज्ञांना रस असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास होय. म्हणजे भूगोलाची पुन्हा एक नवीन या ठिकाणी व्याख्या आलेली आहे आणि ती म्हणजे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास म्हणजेच भूगोल होय. आणि याच्यामुळं भूगोलाचं स्वरूप जे आहे स्वरूप गतिशील बनत गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच भूगोल अभ्यासक जे आहेत हे भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादी घटना घडली तर ती कुठं घडली, त्याचबरोबर ती केव्हा घडली, एखाद्या ठिकाणी घटना घडली काय घडली आणि ती घटना त्या ठिकाणी का घडली या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं देण्याचा त्याचा अभ्यास करून भूगोल अभ्यासक करत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे भूगोलाचं जे स्वरूप आहे हे भूगोलाचं स्वरूप एक विद्याशाखा म्हणून असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण नंतर पाहूया. याच ठिकाणी आपण थांबूया.